जय जय रघुवीर समर्थ। शुकासारिके पूर्ण वैराग्य जाते, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, हवे वाल्मिका सारिका मान्य सा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। यूट्यूब चॅनलवरून मी सुरेश तोफखानावाले सर्व आदरणीय श्रोत्यांना नमस्कार, विनम्र अभिवादन। आज शनिवार दिनांक 7 फेब्रुवारी। मित्रांनो, येत्या 11 तारखेला माघवद्य नवमी तिथी आहे। हे तिथी म्हणजे समर्थांचे निर्वाण दिवस, समर्थांचा पुण्यतिथी आहे आणि त्यानिमित्ताने आजचं चिंतन त्यांना श्रद्धांजली म्हणून, वंदन म्हणून मी आज अर्पित करतो आहे। तुकाराम महाराजांनी म्हटलं आहे की शुद्ध बीज पोटी, फळे रसाळ गोमटी। म्हणजे जर बी जर चांगलं आहे तर त्याचे जे वृक्ष होतील, झाड होईल, त्या झाडामध्ये फळसुद्धा चांगले लागतील, गोड लागतील, मधुर लागतील। अशा प्रकारे बीजाचं महत्त्व आहे। त्याचप्रमाणे जे कुळ पवित्र कुळ आहेत, शुद्ध कुळ आहेत, त्या कुळांमध्येही त्या कुळातच महान पुरुष अवतार घेतात। अशा प्रकारे श्री रामाच्या कुळामध्ये सुद्धा सूर्याची उपासना चालू होती आणि 23वी पिढी म्हणजे राम जन्म झाला। त्याचप्रमाणे समर्थांच्या घराण्यामध्ये सुद्धा, त्यांच्या वंशामध्ये सुद्धा सूर्याची उपासना अखंड चालू होती 22 पिढ्यानंतर। आणि रामाची उपासना चालू होती। 23वी पिढी म्हणजे समर्थांचा जन्म इथे पण झाला। अशा प्रकारे तो जन्म झाला। चैत्र शुद्ध नवमी ही समर्थांची जन्मतिथी, म्हणजे ज्या दिवशी रामनवमी, प्रभू श्री रामांचा जन्म झाला, त्याच दिवशी समर्थांचा जन्म जामगावी झाला। सूर्याजी पंत वडील आणि आई राणूबाई यांनी छोट्या पोराचं नाव नारायण ठेवले। जन्म झाल्याबरोबर एका ज्योतिषीने याची पत्रिका पाहिली। पत्रिका पाहिल्याबरोबर ते ज्योतिषी म्हणाला, हा मुलगा साधारण नाही आहे, हा महामानव होणार आहे, समाजाची सेवा करणार आहे, समाजाच्या कल्याणासाठी याचा जन्म झालेला आहे। हे सगळं ऐकलं आईवडिलांना खूप आनंद झाला। घाईभरून गेले ते बिचारे आणि हा मुलगा वाढत चालला। लहानपणी जेव्हा 4-5 वर्षाचा होता तेव्हाचपासून तो त्यांच्या गावामध्ये एक मारुतीचं मंदिर होतं गावाच्या बाहेर, तिथे जाऊन हा बसायचा आणि घंटोशी तिथे ध्यान लावून बसला राहायचा। एक दिवस गेला, किती वेळ झाला आलाच नाही घरामध्ये, तर वडील वगैरे याचे भाऊ, मोठे भाऊ पाहायला गेले तिथे, तर हा मंदिरात ध्यानात बसला होता, ध्यान लागलं होतं त्याला। तर भावाने त्यांना काही हे केलं नाही, हा ध्यानात बसला आणि किती उशिरा नंतर त्याचं ध्यान संपल्यावर तो घरी आला। म्हणजे जेव्हा मारुती रायाने त्याला दर्शन दिलं, रामाने दर्शन दिलं, त्याच्यानंतर तो तृप्त झाला आणि घरी परत आला। अशा प्रकारे त्याची एक प्रकारचे एक जिद्द राहायची। रामभक्त होता तो, हनुमान भक्त झाला आणि रामाने त्याला, नारायणाला अनुग्रह दिला आणि सांगितलं की तुझ्या कार्यासाठी मारुती जे आहे ते तुला सहाय्य करेल। अशा प्रकारे त्याचं लहानपण होतं आणि हा खूप उपद्रवी बालक होता। जसे लहान मुलं असतात खोडकर, त्याप्रमाणे होता। कधी एका जागी तर बसायचंच नाही, पण एकच होतं की जिथे भजन कीर्तन असेल, प्रवचन असेल, तेथे हा चुपचाप जाऊन बसायचा आणि अगदी मग्न होऊन तिथे ते प्रवचन वगैरे ऐकायचा। असं त्याचं होतं, एका ठाकी बसला राहायचा। आणि लहानपणापासून त्याची वैराग्य वृत्ती होती।
त्याला काही सोन्याची चेन किंवा काय अंगामध्ये दागिने घातले, अंगठी घातली, तर हा काढून टाकायचा, आणखीन आपल्या मित्रांना देऊन टाकायचा, तोडून फेकून द्यायचा. अशा प्रकारे एक प्रकार त्याचा वैराग्य होता. आणि म्हणतात की नारायण हा हनुमंताचा अवतार होता. तुकाराम महाराजांनी सुद्धा आपल्या काव्यामध्ये एका ठिकाणी म्हटलेलं आहे हा हनुमंताचा, कारण त्याचं शरीर जे होतं इतकं बलकष्ट होतं, पोहणारा होता, पट्टीचा पोहणारा, झाडावरून इकडून तिकडून उड्या मारायचा वानरासारखा, असे त्याचे म्हणजे मित्रासोबत खेळणं होतं. खूप व्यायाम करायचा, 100-200 सूर्यनमस्कार तर सहज घालायचा, आणि नंतर मोठा झाला तर 1200 सूर्यनमस्कार समर्थ घालत असे. अशा प्रकारे शरीर बळकट त्याचं होतं. आणि लहानपणच्या काही त्याच्या खोडकराच्या ज्या वृत्ती होत्या, कशा तो वागत होता आणि कसा होता, त्याचं 1-2-3 उदाहरण आपल्याला सांगतो. एकदा त्यांच्या घरी जेवणाकरता बरीच मंडळी आली होती. तर आईने नारायणाला म्हटलं, नारायण उद्या आपल्याकडे बरीच लोक येणार आहे, तर काही ताकाची व्यवस्था कर. हो म्हणाला. आणि यांनी काय केलं, अशी ताकाची व्यवस्था केली की 2 मोठे मोठे ड्रम ताकाने भरून गेले, ताक भरलेले हंडेचे हंडे. सकाळी आईने पाहिलं, आता कोठार घरामध्ये एवढं ताक. तर आई म्हणते, अरे एवढं ताक कशाला आणलं? तर हा म्हणतात, तू म्हणाली की ताक पाहिजे, मी ताक करू. अशा प्रकारे त्याचं काम होतं म्हणजे. हां. आणि एकदा त्याला 5 वर्षाचा असताना दूध प्यायची इच्छा झाली. आईला म्हणे, मला दूध पाहिजे. त्या दिवशी नेमकं घरामध्ये दूध नव्हतं. आई म्हणाली, नारायण आज दूध नाही आहे घरामध्ये. नाही, मला दूध पाहिजे, गोठ्यामध्ये गाय आहे ना, तू दूध काढून घेऊन ये. आई म्हणाली, गाय गाभण आहे, आज ती दूध देणार नाही, सध्या देत नाही आहे ती. नाही नाही, देईल आहे, तू जा. आई म्हणे, नाही आहे. आईने खूप सांगितलं, पण नारायण ऐकायला तयारच नाही. तो नारायण म्हणे आईला की नाही, तू जा गाईच्या गोठ्यात आणि दूध काढ, गाय दूध देईल. आता गाभण गाय दूध कशी देईल? पण आईने मुलाच्या समजुती करता भांडं घेतलं, गाईच्या गोठ्यात गेली आणि तिथे असा गाईच्या स्तनाच्या खाली भांडं ठेवलं. आणि आई म्हणते, पहा नारायणा कुठे देते दूध? नारायण म्हणतो, तो दूध काढ स्तनातून, तेव्हा ते दूध निघेल. आणि इतका हट्ट केला त्याने की आईने मग स्तनातून दूध काढलं आणि गाईने दूध दिलं, भांडभर भरपूर दूध दिलं. अशा प्रकारे सगळ्यांना आश्चर्य वाटलं की गाभण गाय दूध कशी देते, सगळ्यांना आश्चर्य वाटलं. हा आता काही नारायण म्हणजे साधारण नाही, देवाचा अवतारच लोकांना वाटला. एका शेतामध्ये शेतकरी काम करत होता, तिथे धान्याचे पोते ठेवले होते. त्याने विचारलं, शेतकरी काका हे कसे दिले पोते? तो म्हणला, तू घेऊन जा उचलून, तुला पाहिजे असेल तर तुला देतो, घेऊन जा. तर शेतकरीला वाटलं, हा काय उचललेलं आहे पोतं. याने एक पोतं उचललं, पाठीवर ठेवलं आणि पळापळा आपल्या घरी घेऊन गेला. आता शेतकरी पाहतच राहिला, अरे बापरे, एवढी शक्ती याच्यामध्ये आहे, पाठीवर एवढं मोठं पोतं ठेवलं आणि घेऊन गेला. शेतकरी पाठोपाठी त्या घरी गेला आणि तो म्हणाला, अरे तर पोतं तू कसा घेऊन आला मला तर तो शेतकरी म्हणतो, आता मी तर घेऊन आलो आहे. तो मुलगा म्हणतो, नारायण म्हणतो, आता तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही घेऊन जा. तर तो शेतकरी जेव्हा पोतं उचलायला गेला, खूप भाजन, 1 पोतं, 2 पोतं, 3 पोतं, अशा पोत्याच्या खाली पोते निघत होते. म्हणजे चमत्कारच एक अशा प्रकारे करतात. अशा प्रकारचे त्याचा हट्ट होता, आणखीन त्याचं कार्य होतं. एकदा संध्याकाळी नारायण आपल्या मित्रांबरोबर खेळत असे त्यांच्या वाड्यामध्ये. खेळता खेळता संध्याकाळ झाली, सगळे पोरं आपल्या घरी गेले आणि शेवटी नारायण माहीत नाही कुठे गेला, घरामध्ये दिसत ना. सगळे लोक शोधू लागले, नारायण कुठे गेला, नारायण कुठे गेला, वाड्यामध्ये कुठे दिसत नाही, काही दिसेना. शोधाशोध चाली मंदिरांमध्ये इकडे जाऊन वगैरे. आई सहज कोठार घरामध्ये गेले पाहायला काही कामानिमित्त, तर तिथे नारायण बसला होता अंधारामध्ये. आई विचारते, अरे नारायण इथे अंधारात काय करतोय? नारायण म्हणतो, आई मी चिंता करतो विश्वाची. अशा प्रकारे 6 वर्षाचा बालक 7 वर्षाचा तो चिंता करतो विश्वाची, असं आईला सांगतो. आई हसू लागली, अरे घरातलं तर काही काम पाहत नाही, एक चिंता करत नाही, म्हणे विश्वाची चिंता करणार. अशा प्रकारे पण आईने विचार केला की या पोराचं लग्न केलं म्हणजे हा घरामध्ये थोडंसं लक्ष देईल आहे आणि त्याचा काही जो स्वभाव आहे तो बदलेल, असं म्हणून त्याला
लग्नाकरता तयार केलं. एक तर तो लग्नाला तयार होईना आधी, पण एकदा आई म्हणाली, नारायणा, माझ्यासाठी तरी तो एकदा, माझी इच्छा आहे की तू लग्नाच्या बोहल्यावर उभा राहा मंडपात, मी तुला नवरदेव म्हणून मला पाहायचं आहे, अशी इच्छा आहे माझी, शेवटची इच्छा माझी पूर्ण कर. तर नारायण जेव्हा आई असं म्हणाली तर नारायण, ठीक आहे आई, मी नवरदेव म्हणून बोहल्यावर जातो असं म्हणाला. आता मुलगी, त्याच्या आईने, मुलगी कोणाची, त्या भावाचीच मुलगी होती, म्हणजे नारायणाची मामे बहिणीशी ते लग्न झालं. लग्न ठरलं आणि लग्न होतं कृष्ण पक्षामध्ये. संध्याकाळचा मुहूर्त होता, गोरज मुहूर्त होता. त्या मुहूर्तावर लग्न ठरलं, सगळे विधी चालले होते. आणि शेवटी जेव्हा गुरुजी म्हणतात शुभमंगल सावधान, त्याच क्षणी सावधान ऐकल्याबरोबर नारायण सावधान होऊन पळाला, त्या विवाहवेदीतून पळाला आणि सरळ तो कुठे गेला, टाकळी, पंचवटी, नाशिक येथे गेला. तिथे पंचवटीवर पोचला, टाकळीला गेला. तिथे नंदिनी आणि गोदावरी नदीचं संगम आहे, तिथे तो राहायला. तिथे त्याने आश्रम केलं, झोपडी बनवली आणि तिथे तो राहू लागला. तिथे 12 वर्ष त्याने तपश्चर्या केली. ब्रह्ममुहूर्तावर उठायचं, कमरे एवढ्या पाणीमध्ये उभं राहायचं आणि सहस्त्र कोटी जप त्यांनी तिथे केलेला आहे, 13 कोटीचा जप केला आहे. अशा प्रकारे तिथे जप त्यांनी रामनामाचा केला आणि तपश्चर्या केली. 12 वर्ष तो तिथे होता. या काळात त्यांनी बरेच ग्रंथ पण लिहिले आणि विशेष करून हा करुणाष्टक ग्रंथ त्यांचा तिथेच तयार झालेला आहे. आणि दिवस 12 वाजेस्तोवर त्यांची हे विधी चालायची. त्याच्यानंतर जेवण म्हणजे भिक्षा मागायची. भिक्षेमध्ये जे मिळेल ते नदीच्या पाण्यामध्ये धुवायचं आणि ते धुतलेलं अन्न जे असेल ते त्यांनी खायचं, अशा प्रकारे. आणि दुपारी मंदिरात जायचं, लोकांचे प्रवचन ऐकायचे, कीर्तन ऐकायचे, अशा प्रकारे त्याचे. आणि त्यांनी त्या काळामध्ये ग्रंथ पण लिहिले, वाल्मिकी रामायण पण त्यावेळेस त्यांनी लिहिलेलं आहे. अशा प्रकारे त्यांचं कार्य चालू होतं. 12 वर्ष ते तिथे राहिले. आणि जेव्हा त्यांना रामाने दर्शन दिलं आणि सगळं त्यांना सांगितलं काय करायचं आहे, तेव्हा ते तृप्त झाले. आणि मग नंतर ते 12 वर्षासाठी देशभ्रमण करता निघाले. 12 वर्ष भ्रमण केलं. 1644 ते भारत भ्रमण करता निघाले आणि पूर्ण भारत 12 वर्ष फिरत राहिले. त्या काळातला समाज त्यांनी पाहिला, राष्ट्रामध्ये काय कसं चालू होतं. त्यावेळेस मुघलांचं राज्य होतं, त्यांचे अत्याचार चालू होते, सगळे हिंदू धर्म कशा पायधळी उधळला जात होता. अशा प्रकारे त्यांनी सगळं अवलोकन पाहिलं, अनुभव केला आणि त्याच्याकरता ते सिद्ध होत होते. 12 वर्ष त्यांचे हे भ्रमणचे झाल्यावर ते कृष्णाकाठी परत आले दक्षिण भारतामध्ये. आणि तिथे त्यांनी आपली कर्मभूमी केली चाफळ. तिथे ते राहू लागले. तिथे त्यांनी रामाचं मंदिर बांधलं चाफळला आणि अशा प्रकारे त्यांचं काम सुरू झालं. 1649 समर्थ आणि शिवाजी महाराजांची भेट शिंगणवाडीमध्ये झाली. तिथे समर्थांनी शिवाजी महाराजांना अनुग्रह दिला. 1654 समर्थांनी दासबोध ग्रंथ लिहिला शिवतरघळीमध्ये, तिथे जाऊन. अशा प्रकारे त्यांचं कार्य चालू होतं. त्याने अनेक संप्रदाय तयार केले, अनेक शिष्य संप्रदाय केले. त्यांचे संप्रदायामध्ये शिष्य म्हणजे महिला शिष्य पण होत्या आणि पुरुष पण होते. उद्धव स्वामी, दिनकर स्वामी, दिवाकर स्वामी, कल्याण स्वामी, असे स्वामी आणि वेणा स्वामी, अक्का स्वामी, असे अनेक परमशिष्य त्यांचे होते, आवडते असे शिष्य होते. अशा प्रकारे त्यांनी आणि शेवटी त्यांनी आपल्या डोळ्या देखत शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक पाहिला. राजा शिवाजी छत्रपती झाले, हे त्यांचं स्वप्न त्यांच्या काळामध्ये पूर्ण झाले. ते समाधानी झाले. अशा प्रकारे त्यांचे जीवन होतं. पण म्हणतात की त्यांचा उत्तरार्ध होता तो फार दुःखमय होता. शेवटी त्यांच्या भावाचे निधन झाले. त्यांची वेणा स्वामीची शिष्या होती,
त्यांचं निर्माण झालं. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचे निर्माण झालं 1680मध्ये. अशा प्रकारे म्हणजे एकदा शिवाजी महाराज विश्राम करता दासगडावर आले, सज्जनगडावर आले आणि त्यांनी इच्छा दर्शवली समर्थांना की मी इथे थोडंसं विश्रांती करेन. शिवाजी महाराज तिथे ध्यानात 3-4 दिवस राहिले, गडावरती विश्रांती घेत होते, ध्यान लावत होते आणि जे काही त्यांचे चर्चा त्यांना करायचे होते ते चर्चा करत होते. हे सगळं झाल्यावर मग ते गडावरनं निघाले परत जायला. गडावरनं निघाले परत जायला. त्या दिवशी समर्थ शिवाजी महाराजांना गडाच्या महाद्वारपर्यंत पोहोचवायला आले. हे पहिल्यांदा असं झालं की समर्थ कोणाला महाद्वारपर्यंत पोहोचवायला येत असते आणि शिवाजी महाराजांना त्यांना पोहोचवायला आले महाद्वारपर्यंत. त्यांच्यासोबत उद्धव स्वामी पण होते, दोघं होते आणि शिवाजी महाराज गेले तिथून. तर समर्थ त्यांच्या पाठमोरी आकृतीकडे पाहतच होते. किती वेळ त्या रस्त्यावर पाहत होते जिथून शिवाजी महाराज गेले होते आणि समर्थांचा चेहरा अगदी उदास झाला होता, गंभीर झाला होता. त्यांच्या डोळ्यात अश्रू दाटून आले होते. उद्धव स्वामींनी पाहिलं, त्यांनी विचारलं, स्वामी काय झालं? समर्थ म्हणतात, शिवाजी महाराजांचा अंतकाळ आता लवकर आला आहे, जीवन संपायला आला आहे. ते म्हणजे काय म्हणता स्वामी, किती दिवस? तर त्यावेळेस समर्थांनी सांगितलं होतं की शिवाजी महाराजांचं 60 दिवस राहिले आता. आणि खरं 60 दिवस झाल्यावर बरोबर 61व्या दिवशी शिवाजी महाराजांनी देह ठेवला. 1680च्या हनुमान जयंतीच्या दिवशी शिवाजी महाराजांनी देह ठेवला. अशा प्रकारे ते म्हणजे देहाने आणि मनाने खपत गेले, हे होतं, ते खाली जात होते. त्यांना हे त्यांचे म्हणजे प्राणप्रिय शिष्य होता शिवाजी. म्हणजे शिवाजी 2 शरीर होते पण त्यांची आत्मा दोघांची एकच होती. त्याच्यामुळे ते खचले होते आणि त्यांना वाटलं आता माझं पण कार्य संपलेलं आहे. आणि त्यांनी मनामध्ये ठरवून घेतला होता, आपले तिथी, आपल्या जाण्याचा दिवस त्यांनी ठरवून घेतला होता. कोणता? माघवद्य नवमी हे तिथी, त्या दिवशी जाण्याचं ठरलं. आणि त्यांनी तसं बोलून दाखवलं आपल्या शिष्यांना, उद्धव स्वामींना वगैरे. आणि 10-15 दिवस आधीपासून त्यांनी खाणं पिणं सोडून दिलं, खात नव्हते. पण शिष्यांच्या आग्रहामुळे त्यांनी थोडंसं दूध पिणं सुरू केलं, दूध घेत होते. अशा प्रकारे ते. आणि सप्तमीच्या दिवशी, पंचमी या सप्तमीच्या दिवशीच तंजावरहून राममूर्ती आल्या. त्या मूर्ती आल्यावर त्यांनी त्या मूर्तीकडे पाहिलं आणि एक ध्यान लावून त्या मूर्तीकडे किती वेळ पाहत होते, बसले होते. अशा प्रकारे त्यांचं जे कार्य होतं ते संपत आलं होतं. आणि नवमी तिथी उजाडच्या आधी अष्टमीला ते अगदी असे बसले होते जसं काही त्यांना ध्यानच नाही. ते नवमी तिथी आली, सकाळी खाली बसले, ते पलंगावरनं उठले, खाली बसून गेले. सगळे शिष्य म्हणाले, महाराज, स्वामी तुम्ही खाली का बसले, उठून बसा. ते ऐकायला तयार नाही. ते म्हणाले, नाही मी इथे खालीच बसेन. पलंगावर उठून बसायला तयार नाही, कोणी त्यांना उचलत नाही. अशा प्रकारे ते पाहत होते. आणि खूप त्यांचे शिष्य जे होते त्यांचे रडू लागले. वेणास्वामी तर किती आक्रमण करू लागल्या. त्या म्हणाल्या, स्वामी तुम्ही गेले आता. तर त्यांनी सांगितलं होतं की मी जरी गेलो तरी तुम्ही मला माझ्या ग्रंथामध्ये पाहू शकता. दासबोध ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये मी तुम्हाला दिसेन. माझ्या तसं आणखीन जेव्हा तुम्ही स्मरण कराल मी तुम्हाला दिसेन. अशा प्रकारे म्हणजे त्यांनी कल्याण स्वामींना सुद्धा समाधीतून दर्शन दिलं होतं. 12:30 दुपारची वेळ आली, 12-12:30 वाजायला आले. हे ध्यान लावून बसले होते रामाचे. आणि ध्यान लागल्याबरोबर एकदम जोराने 3 वेळा त्यांनी श्रीराम 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 असे 3 वेळा उच्चारण केलं. आणि समर्थांच्या हृदयात ते विलीन होऊन गेले, रामाच्या हृदयात विलीन होऊन गेले.
आणि राममय झाले ते सगळे. अशा प्रकारे त्यांनी देह तिथे ते ठेवला, त्यांचा निर्वाण झाला. आणि त्याच्यानंतर त्यांचा उद्धव स्वामींनी अग्निसंस्कार केला आहे. आणि त्याच्यानंतर 3 दिवसांनी त्याच जागी जिथे समाधी बांधली गेली आणि संभाजीराजांनी तिथे राम मंदिर उभं केलं. अशा प्रकारे समर्थांचा निर्वाण या तिथीनिमित्त आपण त्यांच्या निर्वाणाबद्दल माहिती ऐकली आणि त्यांच्या चरित्रातले काही प्रसंग आपण ऐकले. आणि असं आपण आज हे चिंतन जे आहे मी त्यांना वंदन म्हणून त्यांना अर्पण करतो, श्रद्धांजली म्हणून अर्पण करतो. जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ, श्रीराम जय.